नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कार्यक्रमाची आता सुरुवात झालेली आहे। त्यासाठी जगन्नाथजी स्वतः दीप प्रज्वलन करतात। त्याचबरोबर सरस्वती पूजन केलं जातं। सावली त्याचबरोबर शलाका गुरुकुलातले सगळेजण तिथे असतात आणि सगळेजण अगदी मनापासून या कार्यक्रमाची तयारी करत होते। गुरु शिष्याचा हा जो कार्यक्रम आहे, गाण्याचा कार्यक्रम आहे, स्वर सावली ह्या गुरुकुल तर्फे घेण्यात येणारा हा जो कार्यक्रम आहे खरंच खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात झालेली असते, सगळेजण जमलेले असतात आणि त्याचबरोबर आता कार्यक्रमाला सुरुवात होते। शलाका आता स्टेजवरती अनाउन्समेंट करत असते। गुरु शिष्य जुगलबंदी हा कार्यक्रम होत असतो। सगळेजण छान एन्जॉय करत असतात। सावली मात्र काळजीत पडलेली असते, अजून ओवी का आलेली नाहीये, ओवी आली पाहिजे एवढंच सावलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। ओवी का येत नाहीये म्हणून सावली काळजी करत असते। आता दुसरा परफॉर्मन्स सावली आणि ओवीचा असतो। पहिल्या परफॉर्मन्ससाठी त्यांच्याच गुरुकुलातल्या एक टीचर आणि त्यांची शिष्या तिथे आलेली असते। गुरु शिष्य परंपरा अनावरण सोहळा असं या कार्यक्रमाचं नाव असतं आणि त्याचबरोबर दोघीही हार्मोनियम वाजवत तिथे गाणं गात असतात। इकडे सारंग आता अबीरला घेऊन येत असतो। अबीर मात्र मध्ये मध्ये बोलत असतो, सारंगला म्हणत असतो की सुपर हिरो, खरंच तुम्ही ग्रेट आहात। तेव्हा सारंग त्याला विचारतो, अरे तुला एवढं सांगितलं जात होतं फोन कर म्हणून, मग तू का फोन केला नाही? तुला तर तो फोन देत होता ना रतन, मग का फोन केला नाही? त्यावरती तो सांगू लागतो की कसं आहे माहितीये का, त्याच्याबरोबर जी माणसं होती ना, त्याच्याबरोबर कोयता कुऱ्हाडी एवढे मोठे मोठे हत्यारं होते आणि तुम्ही एकटे येणार ना, मग तुम्हाला संकटात नव्हतं टाकायचं मला, म्हणून मी तुम्हाला फोन केला नाही असं इकडे सारंगला अबीर सांगत असतो। तेव्हा मात्र सावली इकडे काळजीत पडलेली असते, अजून का येत नाहीयेत आणि ओवी का येत नाहीये, ओवी कुठं असेल? त्यावेळेस ती म्हणते की अगं इकडे हे बघा, तुम्ही त्या ओवीच्या काकूंना कॉल करून बघा। तेव्हा सगळेजण सावलीला सांगत असतात की काळजी करू नका मॅडम, सगळं व्यवस्थित होणार आहे। ओवी आणि त्याचबरोबर तिच्या काकू सुद्धा पोहोचतील इथं, तुम्ही निवांत राहा, काही प्रॉब्लेम येणार नाहीये असं सावलीने स्पष्ट केलेलं असतं। आणि त्याचबरोबर सावलीला त्या सगळ्या जणी समजून सांगत असतात की काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील। आता मात्र इकडे जगन्नाथ सगळेजण स्टेज परफॉर्मन्स चालू आहे ते पाहत असतात। खऱ्या अर्थाने खरंच हा गुरु शिष्याचा जो कार्यक्रम आहे अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला असतो आणि सगळे आनंदात असतात। छान पद्धतीने हा सोहळा सुरू झालेला असतो। इकडे मात्र ओवी आणि अमृता दोघीही रिक्षातून निघालेले असतात। अमृता म्हणत असते की ओवी खा ग, हे असं काय करते? रात्रभर ओवी उपाशी होती, तिच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, एवढं सगळं घडलेलं होतं, बिचारीला वाईट वाटत होतं आणि त्याचबरोबर अमृता सुद्धा तिच्यासाठी तेवढीच कासावीस होत होती। अमृताने जर स्टँड घेतला नसता तर आज ओवी कार्यक्रमाला पोहोचूच शकली नसती, पण अमृताच्या या सगळ्या हुशारीमुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तेवढ्यातच तिथे बबलू सुद्धा आलेला असतो आणि त्याच वेळी बबलू म्हणतो की अमृता वहिनी, तेव्हा अमृता म्हणते की बरं झालं बबलू तू आलास, हे घे असं म्हणत बबलूला ती म्हणते की ओवीला घेऊन आतमध्ये जा आणि सारंग कुठे आहे, मी कधीपासून फोन लावतोय। तेव्हा तो सांगू लागतो की हो सारंग दादा येतोय ट्रॅफिकमध्ये, कारण ओवी सोबत आहे आणि ओवीला जर कळलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो ना, म्हणून बबलू काहीच बोलत नाही। तेव्हा अमृता म्हणते की चालेल ठीक आहे असं म्हणत आता दोघीही तिथं असतात। ओवीला ती जवळ घेते, ओवीची समजूत घालते, तिच्या गालाची पापी घेते आणि तिला सांगते की हे बघ बाळा, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात घे, छान पद्धतीने तू परफॉर्म कर, मला घरी गेलं पाहिजे। आणि त्याच वेळी इकडे अमृता सांगते की तुला काय सांगू, किती गोष्टी फेस करायला लागलेल्या आहेत आणि काय झालेलं आहे ते, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र बबलू म्हणतो की चालेल, ओवी म्हणते बॉटल घे माझी असं म्हणत बबलू काकालाच आता ती ओरडते आणि बॉटल घ्यायला सांगते। तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे सावली आता स्टेजवर येते। शलाकाने अनाउन्समेंट केलेली असते पण ओवी झालेली नाहीये, तर परफॉर्म कसं करायचं हा प्रश्न उभा राहतो। मग सावली स्टेजवर येते आणि सगळ्यांना सांगू लागते की हे बघा, म्हणजे थोडासा तांत्रिक अडचणीमुळे एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ओवी तिथं स्टेजवर येते आणि सावली सगळ्यांना सांगत असते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे।
मला आत्ता हा प्रॉब्लेम जो आहे तो बोलायचा आहे. आणि तेवढ्यातच ओवी तिथं म्हणते, पण टीचर मी आली आहे. कारण ओवीने स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की माझ्याबरोबर जी गाणारी माझी शिष्य आहे ओवी ती आलेली नाही आहे. पण ओवी तिथं सांगते. मग सावली ओवीला जवळ घेते आणि म्हणू लागते, काय झालं बाळा, एवढं लेट का झालं तुला? तेव्हा ओवी म्हणते की मला माझ्या काकूने कोंडून ठेवलं होतं रात्रभर, म्हणून मला यायला उशीर झाला. अमृता काकूने मला कसं तरी बाहेर काढलं त्या सगळ्यातून. तेव्हा सावली म्हणते, मला फक्त 2 मिनिटं द्या, आम्ही तयार होतो आणि येतो. तुमच्या पुढे हा कार्यक्रम सादर केला जाईल. असं ओवीच्या बाबतीत आता सावली सांगते. ओवीला घेऊन ती आतमध्ये जाते आणि ओवीला म्हणते, बाळा तू कशी आहे, ठीक आहेस ना? ओवी म्हणते की हो मी ठीक आहे टीचर, चला आपण गायलं पाहिजे, पण फक्त मला एक विचारायचं होतं, माझा बाबा येईपर्यंत आपण थांबलो असतं तर? सगळेजण म्हणतात की काळजी करू नको. तेव्हा सावली सांगते की हे बघ, आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे ना, मग तुझ्या बाबाला आपल्याला रेकॉर्डिंग ऐकवता येईल, काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल, असं तिला सांगितलं जातं. तेव्हा ओवी म्हणते की चालेल चला टीचर, मग उशीर होतोय, आपण गाऊया हे गाणं. असं म्हणत आता ती ओवी आणि सावली दोघीही स्टेजवर गाण्यासाठी जातात. ओवीचा जो कॉन्फिडन्स आहे ते पाहून खरं सावलीला बरं वाटतं. आज खऱ्या अर्थाने सावली आणि ओवी मायलेकी स्टेजवर असतात. ओवीला नेहमी वाटायचं, मला जर मुलगी असती तर माझ्यासारखीच तिनं गाण्यात पारंगत झाली असती, गाण्यात तिनं करिअर केलं असतं, तिला गाण्याची आवड निर्माण झाली असती. पण अभिर असं आहे की त्याला गाणं अजिबात आवडत नाही. आता स्टेजवरती सावली आणि ओवी गाण्यासाठी आलेले असतात आणि अचानक समोर सारंग आलेला असतो. सारंगने अगदी अभिरला खांद्यावरती आणलेलं असतं, कारण एवढ्या गर्दीतून त्याला गाणं दिसत नाहीये. आता शेवटी अभिरच्या आईचाच गाण्याचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर काही शंकाच नाहीये. आणि असं म्हणत तो त्याला घेऊन आलेला असतो. तेव्हा सावली आणि सारंग दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खऱ्या अर्थाने आज ते दोघं एकत्र येणार असतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सारंग आणि सावली दोघंही एकत्र आलेले आहेत. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सारंगच्या गोडोळ्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसत असतं, समाधान दिसत असतं. ते म्हणजेच काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र जगन्नाथ पाहत असतो. जगन्नाथला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि त्याबरोबर इकडे सारंग आणि सावली या दोघांनाही त्यांचे क्षण आठवतात. म्हणजे सावलीच्या पायामध्ये जेव्हा खिळे रुतलेले होते आणि वटपौर्णिमेचा सण होता तेव्हा मात्र सारंगने स्वतः सावलीला उचलून घेतलेलं असतं आणि तिच्यासोबत वडाच्या भोवती फेऱ्या मारलेल्या असतात. त्याचबरोबर सारंग आणि सावली दोघंही एकमेकांमधला रोमॅन्टिक सीन त्यांना आठवत असतो. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, तू मला वास्तवात हवी आहे, मला तू आता काल्पनिक नको, मला वास्तवात हवी आहे, हे सगळं आठवत असतं. अक्षरशः सावलीने हातातला तंबोरा खाली ठेवलेला असतो आणि ती उठत असते आणि ती पाहते तर तिला धक्का बसलेला असतो. कारण ज्या अर्थाने हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे सारंग अभिरला घेऊन असतो. आता तो अभिरला खाली उतरवतो आणि अभिर खुश झालेला असतो, कारण आज सारंग सावली समोरासमोर येणार आहेत. पण इकडे अभिर आणि अभिरसाठी त्याची आई आणि ओवीसाठी तिचे बाबा हे आज एकमेकांना भेटणार असतात. पण या दोघांना कुठे माहिती आहे की ते त्यांचे आई बाबा होण्याआधी ते दोघं एकमेकांचे लाईफ पार्टनर आहेत, नवरा बायको आहेत. त्यामुळं तर त्या दोघांच्या चेहऱ्यावरती तो उत्साह, तो आनंद, ते समाधान दिसत आहे. पण कुठेतरी माशी शिंकली पाहिजेच ना प्रेक्षकांनो, कारण आता इतके दिवस झालं, 8 वर्षानंतर सारंग आणि सावली दोघंही एकमेकांना भेटत आहेत. पण आता मात्र त्यांच्या दोघांच्याही आनंदामध्ये आता काहीतरी मिठाचा खडा पडणारच, याबद्दल काही शंकाच नाहीये. इकडे सारंग मात्र सावलीकडे येत असतो, सावलीला म्हणत असतो की सावली, आणि तो डोळ्यांनीच बोलत असतो, दोघंही एकमेकांसोबत नजरेनेच बोलत असतात. आणि त्या दोघांनाही खरं तर छान वाटत असतं. आज 8 वर्षानंतर ते समोरासमोर आलेले असतात. सावलीला सुद्धा बरं वाटत असतं आणि सारंगला सुद्धा बरं वाटत असतं, समाधान वाटत असतं. फायनली त्यांच्या आयुष्यातला तो क्षण आलेला असतो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र त्या दोघांच्याही नजरेसमोरून जे घडलेले प्रसंग आहेत, म्हणजे जशा चांगल्या आठवणी जातात तशा वाईट आठवणी सुद्धा त्यांच्या बाबतीतल्या आहेत. जेव्हा सारंगचं लग्न दुसऱ्या मुलीशी घडत होतं, म्हणजे अस्मीशी होणार असतं, तेव्हा मात्र तिथं सावली अक्षरशः ते लग्न मोडण्यासाठी घोड्यावरून आलेली होती. आणि आज मात्र स्पष्टच दिसत असतं. तेव्हा मात्र सगळे प्रेक्षक सुद्धा टाळ्या वाजवत असतात. सारंग आणि सावलीला प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे. अभिर आणि ओवी तर खुश झालेले असतात, त्यांना दोघांना तर खूप आनंद होत असतो आणि ते दोघं सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात.
तेव्हा सावलीला तो प्रसंग आठवतो जेव्हा तिलोत्तमा म्हणालेली असते की या मुलीने माझ्या घराचं वाटोळं केलेलं आहे, माझ्या घराच्या बाबतीत एवढ्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा सावली सारंगला म्हणालेली असते, आज तुम्ही तुमच्या आईची बाजू घेत नाहीये, तुमच्या आईची साथ देत नाही, तर तुम्ही असत्याची बाजू घेत आहात। आणि तेव्हा मात्र सारंगने सावलीच्या कानाखाली लगावलेली असते। हा क्षण सावलीच्या डोळ्यासमोरून जात असतो। तेव्हा मात्र सावली आणि सारंग दोघंही हे सगळं विसरून एकमेकांच्या समोर येऊ लागलेले असतात। पण घडतं असं की सारंग आणि सावलीच्या डोळ्यासमोर ते प्रसंग येतात, कारण सावलीला बेळगावच्या मंदिरात घडलेला तो प्रसंग आठवतो, ज्याच्यामध्ये सारंग हा एका बाईसोबत होता आणि त्या दोघांनीही जोडीने दर्शन घेतलेलं आहे। त्याचबरोबर इकडे क्षमाने सुद्धा तिला सांगितलेलं आहे, सारंग सरांची बायको आहे ती, या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि आता मात्र सावलीला प्रश्न पडलेला असतो आणि सावली हादरते, अबीरला जवळ घेते, कारण सारंगने तिला विचारलेलं असतं की आपल्याला बाळ कधी होणार ग सावली, असं हा जो प्रसंग आहे तो आठवतो। आणि तेव्हा मात्र आता ओवी ही सारंगचा हात धरून असते, तर अबीर हा सावलीचा हात धरून उभा असतो। दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। सावलीच्या चेहऱ्यावर पाण्याचे ओघळ म्हणजे अश्रू वाहत असतात, तर सारंग सुद्धा रडलेला असतो। आणि सावली आणि सारंग आपापल्या मुलांना घेऊन विरुद्ध दिशेला जातात, पण त्याचवेळी मुलांनी मात्र हात सोडलेला नसतो। त्या दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडलेला असतो। आणि त्याचबरोबर सावलीला आठवत असतं, अबीर रडलेला असतो, तो म्हणालेला असतो की माझे बाबा पण असतील ना, कुठे आहेत माझे बाबा, आई कधी भेटणार आहेत, कुठे आहेत माझे बाबा। आज सावलीला कळलेलं असतं की अबीरला त्याचे बाबा भेटलेले आहेत, अबीर हा त्याच्या बाबांसोबत असतो, ही गोष्ट कळलेली आहे। पण आता सारंगला कधी कळणार की अबीर हा त्याचाच मुलगा आहे। आणि त्यानंतर ओवीचं सत्य, ओवी तर सारंगलाही सापडलेली मुलगी आहे, त्या नक्की कधी कळणार आहे ओवीच्या बाबतीत, हे आपल्याला सगळं पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू। त्याचबरोबर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे अबीर आणि त्याचबरोबर ओवी हे दोघंही एकत्र येणार आहेत आणि ते दोघं एकत्र येऊन सावली आणि सारंग या दोघांनाही एकत्र आणणार आहेत। नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे त्या बाबतीत ते दोघांमधला दुरावा जो आहे तो अबीर आणि ओवी मिटवणार आहेत, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सारंग आता ओवीला घेऊन जात असतो, तेव्हा ओवी म्हणत असते, बाबा काय झालं नक्की, म्हणजे तू एवढी घाई का केली, काही काम आहे का तुला, म्हणजे कशासाठी एवढं घाईत चाललंय। सारंग मात्र काहीच बोलत नाहीये। ओवी म्हणते, बाबा तुला बोलावं लागणार आहे, काय झालंय ते मला सांगावं लागणार आहे, तू बोल बाबा, तू बोल बाबा, असं म्हणत ओवी मागच लागलेली असते। पण सारंग मात्र काहीच बोलत नसतो, कारण सारंगला असं वाटत असतं की काय बोलणार आहे आता, त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडायचं होतं ते घडून गेले। शेवटी जगन्नाथ म्हणालेलाच असतो की नियतीने शेवटी खेळ सुरू केला, म्हणजे सारंग आणि सावली यांच्या आयुष्यामधला हा जो नियतीने रचलेला डाव आहे तो मात्र सारंग आणि सावली या दोघांनाच सोडवायला लागणार असतो। आणि इकडे मात्र जगन्नाथ आता विचार करत असतात, तर सारंग पुन्हा स्वर सावली गुरुकुलाकडे आलेला असतो आणि त्याचबरोबर सारंग पुन्हा तिथे येऊन तो गुरुकुलामध्ये येतो। आता इकडे जगन्नाथ सावलीला सांगत असतात की हे बघ, सारंगला तू भेट, एकदा समोरासमोर भेट आणि बोलून घे त्याच्याशी, म्हणजे गोष्टी क्लिअर होतील। कसं आहे माहिती आहे का, आता तू त्याची भेट टाळू नकोस। तेव्हा सावली म्हणत असते, पण काय बोलू मी त्यांच्याशी आणि कसं बोलू त्यांच्याशी, हा प्रश्न जेव्हा पडलेला असतो, सारंग आता स्वतःहून सावलीला भेटायला आलेला आहे। पण सावलीच्या मनात अशा काही शंका उभ्या राहिलेल्या आहेत की तिला असं वाटत आहे की सारंगचं लग्न झालेलं आहे आणि म्हणूनच तिने शांत राहत आहे। आता सारंग त्याच्या बाबतीतले गैरसमज कशा पद्धतीने मिटवणार आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।